जेवण ऑलरेडी बनवून रेडी आहे फ्रेंड्स. बटाट्याची भाजी, भाकरी आणि डाळ भात, राईट. आणि माझ्यासोबत जिमला कोण येत आहे? माझ्यासोबत जिमला कोण येत आहे? पण जिमवाले बोलले तुमच्या पोरीला पहिला घरी एक्सरसाइज करायला सांगा, मग तिला नंतरला जिमला घेऊन या. मग तू घरी योगा करत जा, मग मी विचारतो भागायला आणू का, ठीक आहे. ओ जे तू जाणीए तो जा मैनू नैयो परवाह, मैं भी तेरे नाल सोनी कोड़े लाऊंगा फसा हूं ते करेगी ना ना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. काल सारखंच आज पण काय खाल्लं पिल्लं नाही. उलटं मला असं जास्त प्रॉपर वाटतं जिम करायला, खाऊन पिऊन न जाता आणि उठल्या जायला. जिम पण प्रॉपर होते, जास्त थकायला पण होत नाही. आजचं झालंय जिम आणि या स्कूटीपर्यंत फ्रेंड्स विदाऊट चप्पल जाऊ त्या दिवशी सारखं. थोडं पाहायला थंड पण वाटतं तसं चाललं. दादा आता घेऊन जाऊ आपण पनीर. आणि आज मला बनवायचं मन करतंय बेसनचा पोळा आणि मीच बनवतो. स्वतःला पुश करायचं आहे मला. काप कांदा, काप टोमॅटो सगळं तर थोडी मेहनत कर किचनमध्ये. ती मला सवय लागली बसल्या बसल्या देवाड काहीतरी फास्ट फूड. पण आता प्रिपरेशनमध्ये वेळ घालवायचा आहे. कुठे तुला जायचं आहे? नंतर मोठे झाल्यावर सर. मला कोण भेटलेलं बेटा येता परीचे पप्पा, परीची मम्मी. हो, हा स्कूटीवर. ते मला बोलले की जुडिओमध्ये सेल लागले, ते तिथे कुठे गेलेले वाटतं शॉपिंगला. काय नाही, मी पण स्कूटीवरती, ते पण स्कूटीवरती बोलत. हा कुठे भेटले होते? अरे मी फ्राय म्हणजे काय करशील बेटा? ते दातात काहीतरी जेवण अडकल्यावरती यूज करायचंय. आणि त्यात किचन फक्त ह्या व्यक्तीच्या ओळखीचं झालंय. मला माहितच नाही काय कुठं ठेवलंय. म्हणून काल पण मी वेळ लागला मला 20-25 मिनिटं, अर्धा तास गेला मला गोष्टी शोधायला. पण शेवटी फक्त 2 गोष्टीसाठी मी फोन केला कुठे ते. आज तर मी बेसनचं पीठ शोधणार कुठे ठेवलंय ते. तुला पाहिजे तर तू सांगू शकते. बोललास ना 2 तास लागले तरी शोध. मग पूजा तू माझं पूर्ण पनीर घे 100 ग्राम. तेव्हा तो इनटेक पूर्ण होईल 100 ग्रॅम पनीरचा. इथं बनवून होईल, मला बेसन भेटाना झालंय घरातलं. सांग ग पूजा कुठे ठेवलंय. शोध. सांग. नाही शोध. इकडे ती बनवते एवढा पार्ट मी घेतलाय. ऍटलिस्ट थोडं तरी शरीरात जाऊ द्या पटकन. पण मी दुखलं नाही. पहिला आधी असं खाऊन बघ कसं लागतंय ते. चटपटीत. चीज पाहिजे तव्यावर असताना टाकायला पाहिजे होतं. मग ते गरम गरम मस्त विरघळलं असतं त्याच्यामध्ये. आणि शेवटी पूजा मला बनवून देते फ्रेंड बेसनची पोळी. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. नको, मी आंघोळ करून येतो बेटा आणि माझं जेवण पण झालंय. काय बोलू? मोरया. गणपती बाप्पा मोरया. मी आंघोळ करून येतो बेटा, नंतर करूया. जेवणाचा हात आहे ना बेटा.
दरवर्षी बनवते मम्मी अच्छा, पण हे क्रिसमस साठी बनवता? क्रिसमस फराळ? तेच बनवतो हा. अरे वा. केक केक समजू शकतो कॅथलिक लोकांमध्ये, पण तरी पण बाकीचं पण हे प्रॉपर दिवाळी सारखा. प्रॉपर हा. अरे वा. तुझं नाव काय दीदी? दीदीचं नाव? हा, या आर्या. हाय आर्या. हॅलो. फ्रेंड, बुबूची न्यू फ्रेंड आर्या. या, तू कुठे आला? झालं जेवण मन भरलं. हा, एका ट्युशन मध्ये ट्युशन. आर्या, बाय चला बाय. बाय बाय ना. बाय बाय. पुन्हा ये आता. आता ती सारखं येतच राहील. तुला समजलं ना आता ती येत राहील. बाय. बोलत होती ती दोघींना ड्रेस घ्यायचा. बाय. काय पण देव बाप्पा ओरडणार आहे तिला असं सगळं बोलतो म्हणून. चला बुगू तिकडं. शाबाश. तू वाजव नंतर ते डान्स करतील ना. ठीक आहे बाबा, तूच वाजव. इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर भाई. तरी भेटू उद्या. हा सांग. तेजस भेटला आता 2 किलो चिकन ते काय फ्रीज मध्ये साफ करून तू खाऊ शकतोस. साफ करून ठेवल्यावरती तुला आला पण फक्त बनवायचं. तुझी काय रेसिपी आहे ती. रेसिपी काय नाही, फक्त त्याला ते पण काय आहे नाही, जे काय नाही ते तुझं तू बनव आणि तुझं तू खा. पण करत होतो, पण तू बोलली की मी अरे बनवतो. तुला सुचतच नव्हतं त्या भुकेने काय करू नी काय नाही ते. मग तसं होतं, पण मग मला करू द्यायचं. काल पण मी कसं, काल चिकन सूप बनवायला मी किती कंटाळलो तरी मी अरे बनवलं. पण तुला सुचतच नव्हतं काय करू नी काय नाही ते. तुला ते समजतच नाही मी बोलते काय ते. बनवलेलं जेवण ते पहिलं खाऊन दुसऱ्या जे बनवायचं ते करत नाहीस तू. पहिला जे बनवायचं तो विचार करून सुचत नाही काय हे होतं. रीलवर बघितलं होतं क्रिसमस आता एडिटिंग करायला बसतो. आज तर फ्री आहे मी दुपार बसून. ती झोपली आहे. मला सगळं आवडून बेल्जियम वफल्स खायला जावी असं म्हणाले. तिच्यासमोर बोललं ना का लगेच ती उठते आणि मग सगळा पसारा करून ठेवेल. म्हटलं माझी पहिली तयारी करते मग तिची तयारी करते. मला नाही आवडत ते बघायला. मी लहान आहे तुझ्या एवढा कार्टून बघायला. मग अगेन द कॉकरोचेस लाव, मी बघतो ते पण. तू यायचंय बेटा. मग तू एकटी कशी राहणार. अरे बाळा हो, तुला घेऊन जाणारच ना. चल. अरे हो. हे लाडात नको येऊ. चल. हो हो यायचंय. हो हो. हे चल. तू शिकली एक एक अशी मस्ती करायला ना, मला समजत नाही, पण मस्त वाटतंय ना तुझा. पूर्ण असं माइंड एकदम दुसऱ्या झोन मध्ये घेऊन जाते. चल बाय. बाय तेरस पुन्हा भेटलेला फ्रेंड्स. बाय. हा याच्याच घरी गेली होती मी हळदी कुंकवाला. हा अरे वा. तर आपण निघालो फ्रेंड्स बाहेर पूजाला खायचं मन झालंय. बेल्जियम वॉफल, बट बघूया ते दुकान चालू असेल की नाही. बिकॉज आपण निघालोय एक्झॅक्ट 12 वाजता. 12 वाजता. काम विमा करून सगळे 10:30 झाले आणि अचानक क्रेविंग. बापरे, इतक्या वेळ आम्ही वरती ग्राउंड फ्लोर दाबलाच नाही आणि असंच तरी विचार खाल्ल्यासारखं
का जाणवत नाही काय नाही. जेव्हा दुनिया सगळी झोपी जात असते तेव्हा आम्हाला काही ना काहीतरी खायची क्रेविंग होत असते. आता मला पण रात्री फिरायची सवय, म्हणून माझी स्कूटी पण लगेच रेडी होत असते. आणि आमच्या दोघांच्या या सगळ्या गोष्टींमुळे एका व्यक्तीची खूप मजा होत असते, है ना? तुझ्यासोबत चालतोय तो, तुझ्यासोबत चालतोय. त्याला बोल चॉकलेट खायला येतोय का? काय? बेटा ते चीज किती आहे? बेल्जियम वॉफल इज ऑफ ब्रो. चीज केक बघूया चल ना. हां, चीज केक. चल ना बघूया. पिंक सॉस पास्ता ट्राय करायचं. पास्ता नहीं नाही आहे. सैंडविच मिलेगा, पिज्जा मिलेगा, गार्लिक ब्रेड मिलेगा, ग्रिल मिलेगा. तरी गार्लिक ब्रेड द्या ना. काय ते फ्रेंड्स, आता खायला आलोच आहे आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे सेकंड लास्ट दिवस. बट व्लॉग आपला शेवटच्या दिवशी पडतोय 2025च्या. तर काय काय झालं या वर्षामध्ये? मस्तपैकी छान छान गोष्टी. जानेवारीपासून सगळ्यात पहिली छान गोष्ट झाली ती, काय झाली? चला घेऊया ते आपण बोलूया. बट पहिला पूजाने तर चीज केक बघायचं होतं, बघू पहिला आहे का. म्हणजे उभा राहून नाही खायचा, घरी जाऊन खायचा. तुला चॉकलेट स्ट्रॉबेरी घेतला, तशी स्ट्रॉबेरी मागत होती. ऑर्डर कर सांगत होती मला. आणि काल जेव्हा मी हे घेतलं ना, पियानो घेतला, तो तेव्हा सांगत होती वॉटरमेलन. चीज केक, बुगू स्ट्रॉबेरी. बुगूला घेऊया आपण स्ट्रॉबेरी चॉकलेट. अरे घेतलाय मम्मानी पार्सल. बरोबर. एक 100 रुपये घेतो आणि अशी एक जेली करू कॉल. त्याचे वेगवेगळे प्राइस. मिक्स इज 150 रुपीज आणि डार्क चॉकलेट जे असेल ना दॅट्स फॉर 100 अँड मिल्क चॉकलेट इज 120. ते मिक्स ॲक्च्युली ही खाणार आहे त्या पाहिजे. तर तुम्ही फक्त मिल्क चॉकलेटच घ्या. ओके. नाही ती चॉकलेट पण खाईल, थोडंसं खाल्लं तर आम्ही पण खाऊ. राहू दे. ते चॉकलेट थोडं बिटर असेल का? थोडं नाही. अच्छा, चीज केक. अच्छा, आम्ही तिथेच जाणार होतो, चालू होतं. सो नंतर मी म्हटलं की पुढे येऊया. हा, आणि मी त्या दिवशी बघितलं होतं. सो मी म्हटलं की चीज केक ते पिंक वाला ना, बोर्ड आहे त्याचा. मग आम्ही तिथे जाणार होतो आता खायला, पण ते ह्यांचं आउटलेट डिपेंड. बरं झालं मग इथे झालं. शुअर, थँक्यू. बाय. चला, म्हणजे जे तिथं जायचं होतं आपल्याला ते सगळं काय इथेच भेटलं. आपल्याला परत तिथं जायची गरज नाही, है ना. आता आपण मस्तपैकी खाणार आहोत. ऑर्डर तर देऊन टाकली गार्लिक ब्रेडची. ती खाता खाता बघूया आपण 2025 आपलं कसं गेलं. चीज केक जाईल आतमध्ये आणि आपले चीज गार्लिक ब्रेड मस्त आहे दिसायला. एक काम करू, हा ब्लॉग राहू द्या. 2025 मध्ये आपण काय काय केलं ना ते उद्या आजच्या दिवशी संध्याकाळी पण लाईव्हला बसू. काम घ्यायला सांगतो हर्ष. मग त्याच्यामध्ये डिस्कस करू आपला 2025 कसा गेला ते. ठीक आहे, डन बेटा, डन. अरे सॉस खाती की तू ते ब्रेड खाती आहे, गार्लिक ब्रेड. गार्लिक ब्रेडची अशी चव बसते ना तोंडामध्ये. अजून एक घेऊया, संपले ते. मी पूजाला म्हटलं की ही सिओल घेऊया ना, कोरियन टाईप. आपण सिरीज पण बघतोय कोरियन. आता बनतोय आपला पिझ्झा. तेच आता म्हटलं काहीतरी रात्री बघायला खायला निघालं असं. हा नाही तेच बघू, नेक्स्ट टाइम ट्राय करू. थँक्स. छान वाटतं ना सोने भेटलं. अजून जरा मोटिवेट व्हायला होतं.
टेडी बेअर टेडी बेअर अरे ते जॉनी जॉनी येस पप्पा जॉनी जॉनी इटिंग शुगर. सगळे ठेले बंद होतात फ्रेंड्स. तर आपला पिझ्झा आलाय. पिझ्झा मस्तपैकी रेडी आहे. मॅडम मला फोटो काढू द्या. घे तू. ओके, थांब जरा थांब. आणि याच सोबत 12 होऊन गेले तर हॅपी अॅनिव्हर्सरी पूजा. Oh my God. माझ्या पण लकीली आत्ता लक्षात आलं 31 डिसेंबरला काय आहे बरं आपण सेलिब्रेट करण्यासारखं. तेव्हा लक्षात आलं त्याच दिवशी पूजा आणि मी एकमेकांच्या आम्ही रिलेशनशिप मध्ये आलो होतो. थँक्यू बेटा. सेम टू यू हर्ष. असू दे बेटा ते. थँक्यू बेटा. पण हॅपी बर्थडे नाही आहे बट ठीक आहे. तिला काय समजतं. तुझा पण मम्माचा पण आहे सेम हॅपी बर्थडे. दिला. थँक्यू बेटा. हा तोंडाला संपू दे तुझं ना ते खाली म्हणून मी तुला भरवते. म्हणजे पूजा तुझ्या लक्षात नव्हतं. होतं माझ्या लक्षात. मग मी बोलून दिल्यावरती कसं लक्षात आलं म्हणजे नाही झालं. पटकन असं नाही आलं पण माझ्या लक्षात होतं. 31 डिसेंबरला येते लक्षात येते ठीक आहे बट आज आज आहे अॅनिव्हर्सरी आहे तुझ्या लक्षात नव्हता. 31 डिसेंबर लक्षात आहे पण माझ्या असं आलं नाही की पटकन विश करावं म्हणजे उद्या मी गेला असतं असं लक्षात नाही. घेऊया तर हे खा. हे पनीर तर खा. पनीर तर खा. बॉटल आणली आपण पाण्याची. नाही बाई बॉटल दे ना. कामतीला नाही ना. हे पकडतो वरती पर्यंत सांडेल ना म्हणून ते पियाले वरचं. पण मला इतकं ते टचिंग होतं माझ्यासाठी. बुकू क्लिअरली मला बोलली पाणी दे ना डॅडा मला पाणी दे ना. पुरी मी बोललो घे सगळं बॉटल. मनातल्या मनात बस. यू व्हेरी टची फॉर मी. होप जे न्यू डॅड असतील किंवा त्यांचं बाळ त्यांना बोललं असतील गोष्ट समजतील. नको हे खाते. आपली बॉटल आणायची विसरलोय त्यात आपण. जरासं खा ना. नुसतीच बन बन तू बंद कर ग पारू. पुढचं बोल. नाही माहित मला. तुम्हाला माहितीये 31 डिसेंबरला सोडीन मी दारू. मस्त गाणं आहे. तू का नाही ऐकतो तू. मस्त आहे. वाईब आहे. आपलं वर्ष संपत पण आलं. वर्ष कधी स्टार्ट झालं कधी संपलं कळलंच नाही. आज वर्षाचा शेवटचा दिवस. एवढ्या वर्षभरात काय केलं तेच कळत नाहीये. तुम्ही जे इतकं प्रेम आणि सपोर्ट दाखवलं या वर्षी 2025 मध्ये आणि त्याच्या अगोदर पण त्यासाठी पण एवढं तुमचं आहे. मनपूर्वक आभार. एवढं आहे की या 2025 मध्ये आम्ही एक मोठी अचिव्हमेंट घेतली आहे. तुम्हा सर्वांना सुद्धा माहिती आहे. अजून 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 खूप आहे. अजून खूप साऱ्या अचिव्हमेंट करायच्या आहेत. असंच तुमचं प्रेम सपोर्ट आणि तुम्ही त्या प्रेम आणि सपोर्टमुळे जी प्रेरणा भेटते ना ती अशीच राहू दे. त्याच्यामुळे अजून एनर्जी येते की ब्लॉग बनवा रील्स बनवा. सो थँक्यू सो मच. मनापासून करू शकतो शेकोटी नको ते बाल्कनीमध्ये. दूर दूर सगळं बाल्कनीमध्ये काय दूर 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 नाही. कोळसा असता ना आपल्याकडे तर मग आपण नक्की. आहे भेटतो कोळसा त्या ह्यांच्या दुकानात. आता झोपायचं बेटा फ्रेश फ्रेश होऊन. का म्हणजे कारण की रात्र झाली आता झोप फ्रेश हो आणि मस्तपैकी आराम करू. तुम्ही इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. आणि हा वर्षाचा लास्ट ब्लॉग आहे हा. इन ॲडव्हान्स हॅपीएस्ट न्यू इयर तुम्हा सर्वांना तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सर्वांनाच आणि तुम्हाला खास करून. बाय बाय. मी एवढं माय गॉड आणि हे ते सगळं बोलायला कुठून शिकली रे. पूजा मला फोटो काढू दे ना माझी आई प्लीज. काढला ना. काय बोलतात त्याला. स्ट्रॉबेरी. मी पहिल्यांदा स्ट्रॉबेरी चॉकलेट खात. मस्त आहे ना. मस्त सुपर. धर. चीज केक.
ते बरोबर खाणार ती है ना. नाईस. मस्त आहे ना. चला तर आपण हे संपवून घेऊया. तर आजचा ब्लॉग इथेच संपवूया आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशीचा हा शेवटचा ब्लॉग तुम्ही पण एन्जॉय करा आणि सर्वांना इन ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर आणि भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला. बाय बाय. मस्तीखोर.